पहिला मार्ग ठरवला होता मुंबईला जाण्याचा, मात्र आता मुक्कामही ठरवले आहेत. मुक्कामाच्या दृष्टिकोनातून समाजालाही लक्षात आलं पाहिजे की चालायचं किती आणि मुक्काम कुठे करायचा. आपल्याला चालायचं आहे आणि त्यानंतर आपल्या वाहनात बसून मुक्कामाच्या ठिकाणी जायचं आहे. आपण आपल्या पद्धतीने पायी जाणार आणि वाहन चालवणार. आमचा मराठा समाज ज्यावेळेस मुंबईला निघणार त्यावेळेस सरकारचा आकडा एक असणार आणि आमचा आकडा वेगळा असणार. गेली 70 वर्षाची फसवणूक केली जात असून त्यामुळे आता आम्ही आकडा सांगणार नाही. याचिका टाकलेली आहे. पुन्हा एक याचिका न्यायालयाने फेटाळली होती, तरी देखील दुसरी याचिका टाकण्यात आली. ते सगळं महाराष्ट्राला माहिती आहे, जाऊ दे काही करू दे, आम्ही लढणार आहे त्यांनी जिंकणार. चल धन्यवाद. ओबीसी म्हणून आरक्षण देणार आता काल पण वेगळ्यांनी सांगितलं. घेतलं ओबीसीतून, गेले मराठी ओबीसीत. प्रमाणपत्र त्याला दिसत नाहीत का? प्रमाणपत्र वाटप सुरू आहे, गेले मराठी ओबीसीत. तू काय ते बस बोंबलं तिकडे जाऊन देणार नाही, दोन गेले मराठी ओबीसीत. चलो धन्यवाद. आज जोरदार आज क्रिकेटचा सामना तुम्ही सुरू केला, जोरदार फटकेबाजी देखील तुम्ही केलेली आहे. मागे तुम्ही एकदा क्रिकेट खेळला होता. नाही, ते उद्घाटनाला आलो होतो, त्या निमित्तानं शुभारंभाच्या वेळेस ते करायला लागतं. जे रूल आहे नियमाप्रमाणे ते केलं. दौरा ठरलेला आहे, आता तुम्ही मार्गस्थ होणार आहे. आज तुम्ही भूमिका जाहीर केलेली आहे, कशा पद्धतीचं नियोजन आहे? पहिला मार्ग ठरवला होता मुंबईला जाण्याचा, आता मुक्काम ठरवले आणि मुक्कामाच्या दृष्टिकोनातून समाजाला आवश्यक होतं मुक्काम कुठे आहेत, चालायचं किती, कसं काय. आता समाजाच्या लक्षात आलंय की चालायचं आपल्याला फक्त 12 वाजेपर्यंत, दुपारी 12च्या नंतर आपण आपल्या वाहनात बसायचं आणि मुक्कामाच्या ठिकाणी जायचं, असं प्रत्येकाच्या आता लक्षात आलंय. आणि चालायला पण लई नाही, म्हणजे लोक दमणार नाही. असं लोक इथं महिनाभर मुंबईपर्यंत चालवायचे, 20-20 किलोमीटर चालायचं आणि लोक इकडे थकून टाकायचे सगळे, इकडे घाळ झाले बघून. तिकडे गेल्यावर आरक्षण कसं मागायचं? त्यापेक्षा ते काय तिकडे देव नाही बसलेला एखादा, म्हणून पायी जायचं आणि देव प्रसन्न करायचं. आपल्याला जायचंय पायी, आपण आपल्या पद्धतीनं पायी जाणार, आपल्या पद्धतीनं वाहनं चालणार. जसं दौरा निश्चित होतोय तसं पोलिसांकडून माहिती गोळा करायचं काम चालू आहे. तुमचे किती वाहनं आहेत किंवा कशा पद्धतीनं नियोजन आहे याच्याबाबत वेगळ्या पद्धतीनं विचारणा ही केली जाते. त्यांच्याचमुळं मराठी निवेदन बदलायला लागले. त्यांना गणितच जुळून देत नाहीत मराठी. आता त्यांचं गणित एक आकडा एक जाणार, सगळे आकडे मोडून काढणार मराठी. आता पुण्याचे पुढं निघाल्यावर बघा म्हणा, तुम्ही नुसते मोजित राहा म्हणा, बाकी काहीच कामं नका करू. आता तुमच्या हाताला काय नाही लागणार, लागले तरी खोटे आकडे हाताला लागतील तुमचे. हात जरी मराठी म्हणले 5 लाख निघणार आहेत, तुम्हाला एक आहे की ते 50 लाख दिसते. तुम्हाला जर कोणा वाटलं 1 लाख वाहनं जाणार आहे, ते एक आहे की 10 लाख होणार आहे. तुमचं सगळं गणित कोलमडणार आहे, कारण तुम्ही 70 वर्ष फसवणूक केली. आम्हालाच विचारतात वाहनं किती आहेत आणि तेच वर सांगत, त्यापर्यंत मराठी सांगणार बी नाही. आणि कोणत्या दिवशी येणार, तुम्हाला आज येतो म्हणते ना, ते उद्या येते, उद्या म्हणलं परवा. तुम्ही गनिमी गाव खेळत ना आमच्या संघ, तुम्हाला 26 जानेवारी दिसतं आमचा गनिमी गाव. मात्र याच्यासाठी नियोजन तुम्ही करत आहात, समाज बांधव यासाठी मोठ्या प्रयत्न करतात. मात्र पैसे कुठून येतात त्या याबाबत देखील अनेक जण विचारणा करतात किंवा त्याची विचारपूस करतात. त्यांना धंदेच ते येत, पैसे आमचे आहेत, शेतकऱ्यांचे गोरगरिबांच्या घामाचे कष्टाचे पैसे. पैसा आमचा आहे, गाड्या आमच्या आहेत, लोक आमचे आहेत, मागणी आमची. काय तपाशितो म्हणा पुढं. आणि आमच्या लेकरांच्या न्यायासाठी आम्ही भेट असतो का? निघालो 20 जानेवारी मुंबईला, 26ला पब्लिक मोजा म्हणा, तुम्ही 20ला नका मोजू.